तिचं घर पेटलं होतं. तिला कळत होतं. तिची होरपळ नानीबाईंना जाणवत होती. त्या मनात म्हणाल्या, तुझ्या नशिबी आहे ते होणारच बाई. मी काय करणार? यासाठीच का तू हंतरून धरलंयस? मुली आणि गोपाळ त्यांच्या बाजूला झोपल्या, अगदी चिटकून, त्यांच्या अंगावर हातपाय टाकून. मध्यरात्री कधीतरी नानीबाईंना जाग आली. नागोराव घरी आले होते. त्यांच्या मागे ती बाई. दोघं त्यांच्या अंगावरून स्वयंपाकघरात गेली. दार लोटल्याचं, कडी आतून घातली गेल्याची त्यांना जाणवलं. नंतर काकणांची किणकिण, श्वासांचे फुसकार, काही हालचाली आणि शांत. थोड्या वेळाने दार उघडलं गेलं. दोघं बाहेर आली. हळूच दबक्या पावलांनी दोघं त्यांच्या अंगावरून गेली, पार बाहेर, पायऱ्या उतरून. थोड्या वेळाने नागोराव परत आले मांजरीच्या पावलांनी आणि पलंगावर कलंडले. कितीतरी वेळ कूस बदलत राहिले. त्याने झोप लवकर आली नाही. त्यांच्या मनात भीती असावी, कारण त्यांनी मुलांच्या झोपलेल्या नानीबाईंना पाहून हळुवारपणे म्हटलं होतं, नानीबाई या कधी आल्या अचानक? नानीबाईंना वाटलं आता या हंतरुणावरच उठून बसावं, नागोरावांशी बोलावं, हाडसावं त्यांना. म्हणावं तिकडे बायको पलंगावर आजारी, तुम्हाला हे धडे सुचतात? घरात नातीजोती पोरगी वावरत असताना काही लाज, जनाची नाही तरी मनाची?